विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 8 पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान यामधील दुसरा लेक्चर बघणार आहोत. भाग 2 तो म्हणजे जैव तंत्रज्ञान त्यालाच म्हणतात बायोटेक्नॉलॉजी. काय आहे बायोटेक्नॉलॉजी ते आपण अभ्यासणार. त्या जैव तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत किंवा जैव तंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर जैवतंत्रज्ञान कोणाला म्हणायचे मित्रांनो, तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून आणण्याच्या सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. तर जैवतंत्रज्ञानामध्ये मित्रांनो पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यांचा समावेश होतो. जैव रसायनशास्त्र, रेणुकीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विविध शाखांचा समावेश होतो. आणि मुख्य करून शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली मित्रांनो. शेतीमधून वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन सारख्या संप्रेरकाच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झाले आहेत. आणि ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च जातीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. तर आपण बघणार आहोत पुढे की जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर ते आपण बघू आता. तर जैवतंत्रज्ञानामध्ये सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे इत्यादी गोष्टींचा समावेश जैवतंत्रज्ञानामध्ये. आणखी पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे, उदाहरणार्थ विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती करणे यांचा समावेश जैवतंत्रज्ञानात. DNA, प्रथिने यासारख्या जैव रेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग या ठिकाणी केला जातो. किंवा जनुकीय बदल घडून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थाची निर्मिती करणे यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ जर पाहिलं तर जीवाणूमध्ये जनुकीय बदल घडून आणून त्यांचा मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यासाठी भाग पाडणे अशा पद्धतीचा समावेश यामध्ये होत असतो. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये म्हणजे नॉन जीन बायोटेक्नॉलॉजी मध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग केला जातो मित्रांनो. उदाहरणार्थ जर पाहिलं तर ऊती संवर्धन, संकरित बियाण्याची निर्मिती अशा पद्धतीने या जैवतंत्रज्ञानामध्ये या गोष्टींचा समावेश होत असतो. आणि पुढे बघणार आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे. काय फायदे आहेत बायोटेक्नॉलॉजीचे, खूप महत्वाचे आहेत, विचारले जातात बऱ्याच. तर पृथ्वीवरील शेतजमिनीला क्षेत्रमर्यादा असल्यामुळे काय होतं, प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले. बघा, जैवतंत्रज्ञानाचा पहिला फायदा की कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घेता येते, हा एक फायदा आहे. दुसरा, रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे काय होतं, रोग नियंत्रण होणारा खर्च कमी होतो. जे असे वाहन तयार करण्यात आले जैवतंत्रज्ञानामुळे की त्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा जो खर्च आहे तो कमी झालेला आहे. आणखी काय झालं, लवकर फळ धारण करणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी उत्पादन घेणे शक्य होत आहे. म्हणजे फळभाज्या अशा लावायच्या की त्या अशा जाती तयार केल्या गेल्या की त्यांच्यामुळे उत्पादन जास्त वाढलं. तसेच बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती शक्य झालेली आहे मित्रांनो. बघा, जैवतंत्रज्ञानाचे किती छान फायदे आहेत की आता सध्या खूप तापमान बदलते, वातावरण बदलते, पाण्याचं प्रमाण कमी, जमिनीचा कस कमी, तरीही अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती करण्यात आली बायोटेक्नॉलॉजीमुळे. त्याच्यामुळे जास्त उत्पादन घेणं शक्य झाले. अशा पद्धतीने हे जे पाहिलं आपण जैवतंत्रज्ञानाचे फायदे म्हणजे युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता बघूया पुढे आपण की जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग काय काय आहे. तर अनेक असे व्यावहारिक उपयोग आहेत मित्रांनो जैवतंत्रज्ञान. एक एक बघूया आपण. सुरुवातीला पीक जैवतंत्रज्ञान काय आहे, तर कृषी क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. हा एक पहिला उपयोग.
जैवतंत्रज्ञानाचा पहिला उपयोग काय तर जैवतंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान. या पीक जैव तंत्रज्ञान काय केलं जातं, कृषी क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. दुसरा उपयोग संकरित बियाणे. म्हणजे काय करतात, यामध्ये दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करतात आणि एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात आणि फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. मग संकरित बियाणे केल्यामुळे काय होतं, उत्पादन जास्त मिळतं. म्हणजे हे सगळे जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग बघतोय आपण. आणखी एक उपयोग नंतर जनुकी दृष्ट्या उन्नत पिके, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स या ठिकाणी उपयोग होतो. कसा बघा, बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय उन्नत पिके असे म्हणतात. जनुकीय उन्नत पिके म्हणजे काय, हे व्याख्या विचारलं जातं. तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना काय म्हणतात, जनुकीय उन्नत पिके. मग या पद्धतीने काय होतं, या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळ तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात या जनुकीय उन्नत पिकामध्ये. अशा पद्धतीने उपयोग हा केला जातो या जनुकीय उन्नत पिकामध्ये. त्यानंतर बीटी कापूस, हे सगळे आपण बघतोय जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. आता बीटी कापूस मध्ये काय होतं, काही जीवाणूंचा वापर केला जातो. बॅसिलस थुरिनजाएन्सिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे काय झालं, बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. याचा फायदा काय झाला, बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. बघा किती मोठा फायद्याची ही गोष्ट आहे, खूप मोठा शोध आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस हे खराब होऊन जायचे, बोंडअळी खाऊन जायचे, बरेच शेतकरी आत्महत्या करायचे. मात्र आता हा जैवतंत्रज्ञानाचा उपयोग बघा कसा केला, तर बॅसिलस थुरिनजाएन्सिस या जीवाणू मधील एक विशिष्ट जनुक काढला जातो आणि तो कापसाच्या जनुकाला जोडला जातो. यामुळे काय होतं, बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या कशात तयार होते, पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होतात आणि बोंडअळीने जर ते कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे ती अळी मरते. म्हणजे शेतकऱ्याचं होणारा नुकसान टळतं. अशा पद्धतीने बीटी कापसामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला. नंतर बीटी वांगे, याच्यामध्ये काय करतात, बीटी वांगे म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी वांगी. तर यामध्ये बॅसिलस थुरिनजाएन्सिस बघा हा एक जीवाणू, या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जातात आणि बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडीचा नाश करते. बघा जसं बीटी कापूस तसं बीटी वांगे. याच्याने काय होतं, एक जीवाणू ज्याचं नाव बॅसिलस थुरिनजाएन्सिस हे ज्या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरतात आणि त्यापासून बीटी वांगे तयार करतात. मग बीटी कापसाप्रमाणेच त्या वांग्याची सुधारित वाण जी आहे त्यामध्ये फळातील त्या किडींचा नाश केला जातो. अशा पद्धतीने हे बीटी वांगे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून केलं जातं. या ठिकाणी दिसतंय हे बीटी वांगे आहेत, बरोबर ना. या ठिकाणी कापूस आहे. अशा पद्धतीने नंतर गोल्डन राईस काय, या गोल्डन राईस हे पीक व्यावहारिक उपयोग केलेला आहे. तर तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले, बरोबर. काय, तांदळाची जातीतली ही गोल्डन राईस, त्याच्यामध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले आणि 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. बघा, जीवनसत्व म्हणजे बीटा कॅरोटीन. हा एक गोल्डन राईस तयार करण्यात आला टेक्नॉलॉजीचा वापर करून. कसा केला, तर तांदळाच्या या जातीमध्ये गोल्डन राईस मध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकले आणि त्यामध्ये 2005 मध्ये निर्माण करण्यात आला गोल्डन राईस 2
यामध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट जास्त बीटा कॅरोटीन सापडले. अशा पद्धतीने गोल्डन राईस मध्ये जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन तयार करण्यात येतात या टेक्नॉलॉजीचा वापर करून. तणनाशक रोधी वनस्पती, यामध्ये काय केलं की तणामुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो आपल्याला माहिती. मग तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे काय झालं, तणनाशक रोधी वनस्पती निर्माण करण्यात आली. म्हणजे वनस्पती जशी तयार केली की ते तणांचा नाश केला. यातून बाहेर पडणाऱ्या रसांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीचे खूप छान उपयोग या टेक्नॉलॉजीचा आहे. अशा पद्धतीने आपण जे पाहिले जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग नक्की विचारतात, याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा. जैविक खते, बायोफर्टिलायझर्स, यामध्ये काय करण्यात आलं तर रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकाची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता वाढते. बघा, जर रासायनिक खतांचा वापर जर केला नाही तर जैविक खतांचा वापर केला तर नायट्रोजन स्थिरीकरण जे करतात वनस्पती त्याची क्षमता वाढते, तसेच फॉस्फेट विरघळण्याची क्षमता सुद्धा वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नोस्टॉक आणि ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच ॲझोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. बघा, जैविक खतामध्ये ॲझोला वनस्पती तुम्हाला चित्रात दाखवली, ॲझोला वनस्पती याचाही वापर जैविक खतामध्ये करतात. आणखी काही जीवाणूंचा वापर कोणकोणते तर रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा वापर जैविक खते तयार करण्यासाठी केला जातो. अशा पद्धतीने हे जे पाहिलं आपण मित्रांनो, हे जैविक खते. आता बघूया पशुसंवर्धन कशा पद्धतीने केलं जातं. तर पशुसंवर्धनामध्ये काय काय करतात, याला ॲनिमल हजबंडरी म्हणतात. पशुसंवर्धनामध्ये तर कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. कोणकोणत्या पद्धती वापरतात? कृत्रिम रेतन, त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असे म्हणतात, आणि दुसरा गर्भ प्रत्यारोपण, एम्ब्रियो ट्रान्सफर. या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामुळे काय होतं, विविध प्राणी उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीही याच्यामध्ये वाढ होते. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादी, तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजातीही तयार केल्या जातात त्या पशुसंवर्धनात. ठीक आहे, ही सगळी बायोटेक्नॉलॉजीचीच माहिती आपण बघतोय. मानवी आरोग्यात काय सुधारणा झाली, ह्युमन हेल्थ, काय काय नवीन शोध लागलेत. तर रोगनिदान आणि रोग उपचार जे आहेत या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत. एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका असेल तर ते जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच ओळखता येते. जसं मधुमेह, हृदयरोग यासारख्या आजाराचे निदान आता जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच आपल्याला करता येते. जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते. बघा, असा शोध लागला बायोटेक्नॉलॉजी, खूप उपयोगी. त्यामुळे उपचारही लवकर करता येतात. आणखी काय तर रोगावरील उपचारासाठी विविध अशी औषधे वापरली जातात. उदाहरणार्थ मधुमेह जो याच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जातात. पूर्वी काय व्हायचं की इन्सुलिन घोड्याच्या शरीरापासून मिळवले जात होते, परंतु आता जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने तेज इन्सुलिन जे आहे हे कसे मिळवतात, जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागले आहे. बघा, एवढी मोठी विज्ञानाची किमया आहे. त्यासाठी जीवाणूच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला जातो. अशाच पद्धतीने जैविक लसी, प्रतिजैविके सुद्धा तयार करण्यात येत आहे. आता बघू आपण लसी आणि लसीकरण, व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन. तर विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालापुरती प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजे अँटीजन. प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस. बघा, लस म्हणजे काय, व्याख्या लिहू शकतो आपण की विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन युक्त पदार्थ म्हणजे लस. मग पारंपरिकरित्या काय होतं, रोगांचा वापर
रोगजंतूचा वापर करून लसी तयार केल्या जात असे, त्यासाठी मात्र रोगजंतूंचा पूर्णपणे अथवा अर्ध मेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे. परंतु आता यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता असे. यावर दुसरा मार्ग म्हणून काय केलं, शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस म्हणून केला. यामुळे अत्यंत सुरक्षित लस तयार करता येऊ लागली. अशा पद्धतीने मित्रांनो, मानवी आरोग्याच्या दृष्टीने टेक्नॉलॉजीचा खूप सारा उपयोग आहे. तो अत्यंत महत्वाचा, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आता बघूया आपण पुढचा मुद्दा, तो म्हणजे की अर्ध मेलेले किंवा मृत जीवाणू जे आहेत किंवा विषाणू आहेत, न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने जी आहेत ही शुद्ध स्वरूपात टोचली जातात आणि ही प्रथिने रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. लसीकरणामध्ये काय करतात, आता प्रतिकारी प्रथिने टोचणे असुरक्षित आहे. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक ताप स्थिर असून त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. उदाहरणार्थ मग पोलिओ लस, हेपॅटायटिस लस. त्यानंतर खाद्य लसी तयार करण्यात आल्या, इडिबल वॅक्सिन्स. खाद्य लसी कशा आहेत मग, तर खाद्य लसी निर्माण करण्याचे कार्य चालू असून सध्या काय जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. बघा, खाद्य लसीसाठी बटाट्याचं उत्पादन. मग या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे म्हणतात. बघा, जनुकीय पारेषित बटाटे म्हणजे काय, तर खाद्य लसी निर्माण करण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर जत्ते बटाटे त्यांना जनुकीय पारेषित बटाटे म्हणतात. मग हे बटाटे कसे असतात, तर यामध्ये व्हायब्रिओ क्लोरेला, इसेन्सिया कोली यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध काम करते. हे बटाटे खाल्ल्यामुळे काय होईल, कॉलरा किंवा इकोलाय या जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होईल. असे जनुकीय पारेषित बटाटे शिजून खाल्ले तर चालेल, तर काय होईल, तर बघा मग काय काय होतं, मग मानवी शरीरामध्ये अशा पद्धतीने वनस्पती विषाणू, तर असे खाद्य लसी तयार करण्यात आलेले आहे मित्रांनो, जनुकीय पारेषित बटाटे. ठीक आहे. मग रोगोपचार करण्यासाठी काय काय, इन्सुलिन, सोमॅटोटॉपिन हे संप्रेरक, वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणे इत्यादींच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला. इंटरफेरॉन, तर ह्या छोट्या आकाराच्या प्रथिनाचा गट असून विषाणूच्या रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. त्याची निर्मिती रक्तात होते इंटरफेरॉनची. मात्र आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत जीवाणू कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी जातो. बघा किती विशेष गोष्ट आहे, हा बायोटेक्नॉलॉजीचा चमत्कार आहे जैवतंत्रज्ञान. हा शरीरात तयार होतो इंटरफेरॉन, मात्र आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय दृष्टी उन्नत जीवाणू जो कोलाय याचा वापर करून इंटरफेरॉन हे तयार करता येतं. जनुकीय उपचार काय, जनुकीय उपचार बघा, यामध्ये जीन थेरपी म्हणतात त्याला. कायिक पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास काय होतं, त्या पेशीवर जनुकीय उपचार करणे आता जैवतंत्रज्ञानाने शक्य झालं. उदाहरणार्थ जर पाहिलं, फिनाइल कीटोनुरिया हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो. मग जीन थेरपीच्या सहाय्याने काय करतात, त्यावर उपचार शक्य झाले. या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती म्हणतात. म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी म्हणतात. बघा, कायिक पेशी एवढ्या महत्वाच्या आहेत. फक्त शुक्रपेशी आणि अंडपेशी जर सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या पेशी शरीरामध्ये आहेत त्या सर्व पेशींना कायिक पेशी म्हणतात. त्यानंतर क्लोनिंग पद्धत काय आहे, क्लोनिंग पद्धतीत काय केलं जातं, तर क्लोनिंग म्हणजे काय, तर एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे, याला म्हणतात क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे काय, तर क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे, त्याला म्हणतात क्लोनिंग. ठीक आहे. त्यानंतर प्रजननात्मक क्लोनिंग काय आहे, रिप्रोडक्टिव्ह, तर एखाद्या शरीरातील केंद्रविरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने काय करतात, क्लोन जन्मतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज असते या ठिकाणी. अशा पद्धतीने ही
प्रजनात्मक क्लोनिंग केली जाते मित्रांनो. नंतर उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय, याच्यात काय केलं जातं, तर केंद्रक विरहित स्त्रीबीज याच्यात ते घेतलं जातं आणि दुसऱ्या शरीरातील काही पेशीचे केंद्रक यांच्या सहयोगाने तयार झालेले जे पेशी आहेत हे प्रयोगशाळेत विकसित करतात आणि त्यापासून मूल पेशी स्टेम सेलची निर्मिती करतात आणि संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवर या मूलपेशीच्या मदतीने उपचार होऊ शकतात. म्हणजे पेशीप्रमाणे जनुकाचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारची लाखो जनुके तयार करता येतात. जनुके चिकित्सा व इतर हेतूसाठी त्याचा वापर होतो. त्याच पद्धतीने काय केलं जातं, क्लोनिंग तंत्रज्ञानाने आधुनिक अनुवंशिक रोगाचे नियंत्रण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य झाले. परंतु अनेक कारणाने मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. नाहीतर आता मानवी क्लोनिंग सुद्धा झालेले असते मित्रांनो. अशा पद्धतीने हे क्लोनिंग आपण पाहिलं. क्लोनिंग मध्ये पहिल्यांदाच तयार झालेली जी डॉली आहे, डॉली नावाची मेंढी ही दिसते सर्वात प्रथम. डॉलीची प्रतिकृती तयार, म्हणजे ही मेंढी घेते ज्या पेशी घेऊन त्याच्या हुबेहूब दुसरी मेंढी तयार केली डॉली नावाची. मग जनुकीय तंत्रज्ञान वापरून मित्रांनो निर्माण करण्यात येणारे काही प्रथिने उत्पादने व ती कोणत्या उपयोगी पडतात ते पहा. बघा, इन्सुलिन जो आहे हा तयार करण्यात येतो तंत्रज्ञानाचा वापर करून. त्याचा उपयोग कुठे होतो, मधुमेहावर. ठीक आहे. नंतर आहे सोमॅटोस्टॅटिन, याचा उपयोग कुठे होतो, ठेंगूपणासाठी. इरिथ्रोपायरेटिन हा जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करणारा प्रथिन, त्याचा वापर कुठे होतो, ॲनिमियासाठी. फॅक्टर 8 हिमोफिलियासाठी उपयोग होतो. इंटरल्युकिन हे एक जनुकीय तंत्रज्ञान वापरून करण्यात येणारा प्रथिन आहे, त्याचा वापर कॅन्सरसाठी करतात. इंटरफेरॉन हा विषाणू संक्रमणासाठी. अशा पद्धतीने मित्रांनो जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून विविध प्रथिने तयार करण्यात आली आणि त्यांचा वेगवेगळ्या रोगावर उपचार करण्यात आला. तर ही डॉली नावाची मेंढी जी आहे 5 जुलै 1996 साली स्कॉटलँड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्माण करण्यात आलेली डॉली मेंढी आहे. मग स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीबीजातील केंद्र काढून त्या जागी काय केलं, फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनातील केंद्रक टाकण्यात आले आणि नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडून आणली व नंतर डॉली जन्मली. जे केंद्रकातील गुणधर्मानुसार काय झालं, केंद्रात त्याची वैशिष्ट्ये होती. स्कॉटिश मेंढीचे कोणतेही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हते. या अनेक पिलांना जन्म देऊन डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारी 2003 मध्ये त्याचं मरण पावलं. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा हा एक चमत्कार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा खूप सारे उपयोग आपल्याला बघता येते मित्रांनो. आणखी जैवतंत्रज्ञानाचे काही उदाहरण आपण बघू शकतो. काय काय केलं आहे की सुडोमोनास जीवाणू जे आहे प्रदूषित पाणी आणि जमिनीतील हायड्रोकार्बन आणि तेलासारखे प्रदूषक वेगळे करण्यासाठी उपयोग होतात. बघा, प्रदूषित पाणी असेल, खराब पाणी झालं असेल, तेल तरंगत असेल, त्यासाठी सुडोमोनास नावाचा जीवाणू वापरतात, त्यामुळे ते क्लिअर. टेरिस विटाटा हे नेचे जातीतील वनस्पती जमिनीतील आर्सेनिक शोधून घेते. बघा, रिकाम्या जागेत विचारतात, टिंबटिंब हे नेचे जातीतील वनस्पती जमिनीतील आर्सेनिक शोधून आर्सेनिक धातू शोषून घेतात. कुठलं तर टेरिस विटाटा. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची जात आहे सेलेनियन खनिज, ही खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. खनिज शोधणारी जात मोहरीची जात सेलेनियन खनिज शोधून घेते. सूर्यफूल हे युरेनियम व आर्सेनिक शोधून घेते. बघा, अशा प्रकारच्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर ठिकठिकाणी केला होता. डिनोकोकस रेडिओडन्स ह्या जीवाणूचे सर्वाधिक किरणोत्सार प्रतिकारक जीव आहे. त्याचबरोबर अल्फाफा गवत, 3 पाती गवत, राय यासारख्या गवताच्या प्रकाराचा उपयोग वनस्पतीद्वारा उपयोगासाठी केला जातो. अन्नजैवतंत्र यामध्ये पाव, चीज, मद्य, दही, विनेगर इत्यादी अन्नपदार्थाची निर्मिती सूक्ष्मजीवाच्या पद्धतीने केली जाते. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात, त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएच्या जडणघडण सुद्धा एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डीएनए वरून त्या व्यक्तीची ओळख पटणे शक्य आहे. या पद्धतीला म्हणतात डीएनए फिंगरप्रिंट. या तंत्राचा वापर गुन्हे निदानमध्ये केला जातो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्ह्याच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटवता येते. तसेच बालकाच्या पित्याची ओळख सुद्धा करता येते आणि हे संशोधन हैदराबाद येथे आहे.
सेंटर ऑफ फॉर DNA फिंगरप्रिंट अँड डायग्नोसिस हे केंद्र आहे हैदराबाद. अशा पद्धतीने जैव तंत्रज्ञानाचा उपयोग ठिकठिकाणी केला जातो मित्रांनो. समुद्रावरील तेल गळतीची स्वच्छता कशी करतात? मग ऐकलं असेल की तेलाच्या टँकवरून गळती झाल्यास सागरी जीवदृष्ट्यावर विपरीत परिणाम होतो. आता भराभर वाढ होणारे तैलजन्य पदार्थ पचवणारे जीवाणू वापरून अत्यंत स्वस्त दरात पर्यावरणाला बाधा होऊ न देता समुद्राची स्वच्छता करणे शक्य झालेलं आहे. आणि जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नागरिक वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा जीवाणूंचा उपयोग पहिल्यांदा सुचवला. साहजिकच त्यांच्याकडेच या शोधाचे श्रेय जात असते. म्हणजे समुद्रावरील तेल गळती स्वतः वेगवेगळ्या जीवांमार्फत केली जाते मित्रांनो. आणि शेवटचा मुद्दा बघूया आपण. या कृषी क्षेत्रातील कृषी विकासातील महत्वाचे टप्पे कोणकोणते आहेत? तर पहिला टप्पा आहे हरित क्रांती. हरित क्रांती कशी झाली? ग्रीन रिव्होल्यूशन ज्याला म्हणतात. तर हरित क्रांती करणारे जे आहेत त्यामध्ये डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. तर 20व्या शतकात काय झालं मित्रांनो? सुरुवातीला लोकसंख्येचा भस्मासूर जाणवला आणि अपुऱ्या व निकट अन्नामुळे काय झालं? त्यांचा चटका सर्व देश अनुभवत घेत होता. त्यात प्रामुख्याने अविकसित आणि अविकसनीय देश जे होरपळून निघाले होते. आणि मग काय झालं? कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या या पद्धतीला म्हणतात हरित क्रांती. म्हणजे शेती कमी आणि उत्पादन जास्त ही मिळवले गेलं त्या पद्धतीला म्हणतात हरित क्रांती. अशा पद्धतीने हरित क्रांती झाली मित्रांनो. यामध्ये मग गहू तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते, कीटकनाशकांचा उपयोग यांचा वापर आणि जल व्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन फार मोठ्या प्रमाणात जनसंख्या उपासमारीपासून वाचली. हरित क्रांतीचे प्रणेते जे आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचे योगदान फार मोलाचे ठरले. म्हणजेच हरित क्रांतीसाठी काय गोष्टी आवश्यक होत्या? तर सुधारित छोटी जात, खते, कीटकनाशकांचा सुयोग्य वापर व जल व्यवस्थापन करून खूप मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन घेण्यात आले आणि त्यामुळे खूप उत्पादन वाढले आणि लोकांचा उपासमारीपासून सुटकारा झाला. नंतर श्वेत क्रांती झाली. श्वेत क्रांती म्हणजे काय? व्हाईट रिव्होल्यूशन ज्याला म्हणतात. मग दुग्धे जे आहेत दूध देणारे ते भारतातील काही सधन भाग होते, पण त्यातून मिळणारी उत्पादनं सर्व वापरासाठी पुरेशी नव्हती. मग सहकार्याच्या आणि जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काय झालं? दूध उत्पादन हा केवळ जोडधंदाच नव्हे तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो असे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिले. मग गुजरात राज्यातील आणंद येथील सहकारी दूध उत्पादनाची चळवळ त्याने एका वेगळ्याच उंचीवर नेली मित्रांनो. आणि दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्य दूध पदार्थाचे उत्पादन, त्याचे जतन यावर जैव तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून या नवीन प्रयोग केले आणि जगभरातील लोक पुन्हा आपल्याकडे देशी वाणांना प्राधान्य का देतात? त्याचं कारण या ठिकाणी खूप उत्पादन आपल्याला मिळालं दुधाचं आणि श्वेत क्रांती जोराचं. नंतर नील क्रांती ज्याला ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हणतात. तर नील क्रांती म्हणजे काय? तर पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजेच नील क्रांती. पाण्याचा वापर करून. ठीक आहे. मग पूर्व आशियाई देशात शेततळे आणि त्यात वाढणारे मासे जे आहेत हे पुष्कळ प्रमाणात आढळतात. मात्र केवळ मासे आणि कोळंबी त्यापर्यंत न थांबता इतर प्राणी वनस्पती यांचा सुद्धा विचार होतो. मग भारतात सरकारने नीलक्रांती मिशन 2016 त्याला NKM16 म्हणतात. या कार्यक्रमाद्वारे काय झालं? मत्स्य व्यवसायात अधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीसाठी संकल्प तयार केला आणि त्यासाठी 50% पासून 100% सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. त्यामुळे बरेच ठिकाणी उत्पादन वाढलं, पाण्याचा वापर करून जीवांची निर्मिती होत राहिली आणि समुद्राच्या पाण्यात, आता शेताच्या पाण्यात, तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती होऊ लागली. मग त्यामध्ये रोहू, कटला यासारख्या मासे, कोळंबी, जेवंडी यासारखे पाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ झालं. अशा पद्धतीने ही क्रांती झाली मित्रांनो. त्यामध्ये मग ह्या महत्वाच्या क्रांती झाल्या. हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांती हे अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला कळालेलं असेल. हे सगळे पाठातले आपण महत्वाचे मुद्दे या ठिकाणी अभ्यासला आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. मी विक्रम राठोड, अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चिंचला, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. नमस्कार. थांबतो.